फ्रेंड्स, गणपती बाप्पाचे आगमन आता लवकरच होणार आहे आणि तुम्हाला जर आपल्या पुण्यामध्ये अशा प्रकारचे सुंदर रियूज करता येणारे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि वेगवेगळ्या आकारामध्ये बॅकड्रॉप पाहिजे असतील तर 3D इफेक्ट मध्ये तुम्ही हे बॅकड्रॉप बघू शकता। अतिशय सुंदर असणार आहेत। पुढे सगळ्या डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे, सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याकडे गणपती बॅकड्रॉप थीम अवेलेबल आहेत। ते खूप व्हेरायटीज मध्ये अवेलेबल आहेत। हे सर्व काही थीम जे आहेत ते फोम शीट वरून बनवलेले आहेत। 5 mm फोम शीट ही प्रीमियम क्वालिटीची यूज केली आलेली आहे। हे हनुमानाचे ज्याच्यामध्ये आपल्याकडे हनुमानांचं आहे। हे जर पाहणार तर हे आपल्याकडे गजानन महाराजांचं आहे, ज्यामध्ये आपण 2 पिल्लर दिलेले आहेत। त्याच्यामध्ये आपलं गणगणात बोते असं लिहिलेलं आहे। कृष्णाची थीम आहे। ती पूर्ण 3D लुक मध्ये दिलेली आहे। ह्याच्यामध्ये पण आपण मंत्र लिहिलेले ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। जे लहान गणपती असतात घरामध्ये जे बसतात डेकोरेशन साठी, ते थीम त्या हिशोबाने ही डेकोरेट करण्यात आलेली आहे। सेम हे सेकंड व्हरायटी आहे मोर मध्ये। मस्त आणि हलका फुलका लाईट वेट आहे आणि आपण दरवर्षी वापरू शकतो। हे दरवर्षी वापरू शकतो। हे कृष्णाष्टमीला पण वापरू शकतो। कृष्णाष्टमीला पण वापरू शकतो तुम्ही। ही एक कमान आहे आपल्याकडे, जी एक फोर्ट मध्ये डेव्हलप केलेली आहे। किल्ल्याच्या रूपामध्ये एक डेव्हलप केलेली आहे। ज्याचं पूर्ण रूप जर तुम्ही पाहणार तर ते 3D रूप देण्यात येतो। ह्याचे दिवे वगैरे पाहणार तर दिवे वगैरे एकदम क्लिअर दिसतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं 3D रूप दिसते पूर्ण क्लिअरिटी मध्ये। हे सेम एक थीम आहे, सेम आपल्याकडे मोर मध्ये आहे, ज्यामध्ये आपण बेल्स दिलेले आहेत थीम मध्ये। अच्छा, याच्या मोरामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि पूर्ण 3D पॅटर्न मध्ये आहे। पूर्ण 3D पॅटर्न मध्ये फार सुंदर, मस्त। अजून एक हे आहे थीम। हे गावाकडच्या सारखं एकदम गावाकडचे आपले चाक वगैरेचं रूप दिलेले आहे त्याला। हे सर्व काही थीम जे आहेत ती स्टार्टिंग प्राइस 2000 रुपयापासून स्टार्ट होते। आपल्याला कस्टमायझेशन अवेलेबल आहे। तुम्ही जे साईज म्हणणार त्या साईज मध्ये अवेलेबल होऊन भेटून जाईल आपल्याला। हे विष्णूची थीम आहे, ज्यामध्ये एक बॅकड्रॉप मध्ये सर्कल दिलेले आहे, ज्यामध्ये ते पूर्ण युनिव्हर्सचा उल्लेख करण्यात आलेले आहे। बरोबर। समोर विष्णू जे आहेत ते उभे आहेत, ठीक आहे। ह्याला पूर्ण आपण लाइटिंगने डेकोरेट केलेले। आता तुम्ही जर पाहणार तर ह्याला पूर्ण आपण ब्लू लाईटने डेकोरेट केलेले आहे, ज्याचं रिफ्लेक्शन बॅक साइडला खूप चांगलं पडतो आणि संध्याकाळी अंधारात अजून उठावदार दिसेल। हा नाईट मध्ये खूप जास्त उठून दिसणार तुमची थीम, ज्याने तुमचं गणपती बॅकड्रॉप हे खूप जास्त स्पेशल आणि उठून दिसणार। फक्त हे जरी घेतलं तरी दुसरं डेकोरेशन काही करायची गरज नाही तुम्हाला। हे आपण महादेवची थीम डेकोरेट केलेली आहे, ज्यामध्ये आपण नंदीचं पण उल्लेख केलेले आहे। त्रिशूल आहे, डमरू आहेत त्यामध्ये। चंद्रमाचं पण चांगलं त्याला रूप दिलेले, पूर्ण गेटअप केलेले महादेवाला। फार सुंदर, मस्त। आणि 1 पीस मध्ये आहे, तुम्ही रियूज करू शकता। वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हे डेकोरेशन म्हणून वापरू शकता। 3D इफेक्ट मध्ये तुम्हाला महादेवाचं पण या ठिकाणी हे बॅकड्रॉप बघायला मिळेल। हे शंकर महाराजांची थीम आहे, ज्यामध्ये सेम आपण 2 पिल्लर घेण्यात आलेले, ज्यामध्ये आपण टेक्स्ट मध्ये घेतलेले जय शंकर म्हणून। ठीक आहे। हे सेम 3D लुक देण्यात येतो ह्यामध्ये पण। ठीक आहे। तुम्ही जर क्लोजअप मध्ये घेणार शंकर महाराजांना तर त्यांचं जे रूप आहे, त्यांचं रूप पूर्ण युनिक रूप आहे। आणि हे वेगवेगळ्या साईज मध्ये आहे का सेम साईज मध्येच मिळतील? साईज कस्टमायझेशन अवेलेबल होईल। तुम्ही जे साईज म्हणणार त्या साईज मध्ये अवेलेबल करून देण्यात येईल तुम्हाला। फार सुंदर, मस्त।